नमस्कार. आज आपण आहोत देवणी तालुक्यातील वलांडी जिल्हा परिषद मतदारसंघात. आज आपण या मतदारसंघातील उमेदवार अंजलीताई अजित बेळकोणे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. आज आपण देवणी तालुक्याचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट अजित बेळकोणे यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय म्हणता सर, तुम्हाला जी उमेदवारी तुमच्या मिसेसना भेटलेली आहे त्याबद्दल थोडंसं माहिती. सर, मी ॲडव्होकेट अजित विश्वनाथराव बेळकोणे विळेगावकर. माझी पत्नी सौ अंजली अजित बेळकोणे ही मागील 5 वर्षापासून विळेगाव ग्रामपंचायतची उपसरपंच आहे आणि मागच्या 5 वर्षाचा त्यांचा गावात विकासाच्या बाबतीत केलेल्या कामाचा लेखाजोखा पक्षाने घेतला आणि तो चांगल्या दृष्टीने म्हणजे चांगला झाला म्हणून आणि पक्षाच्या विविध कार्यामध्ये संघटनेमध्ये त्यांचं काम बघून पक्षाने उमेदवारी देण्याचं ठरवलं. तुम्ही अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षात काम करत आहात. तुम्हाला जी उमेदवारी भेटलेली आहे, लातूर जिल्ह्यात अशी चर्चा आहे की निष्ठावंतांना डावलून अनेक ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे, पण तुम्हाला जी उमेदवारी भेटली निष्ठावंत म्हणून भेटलेली आहे, कशी आहे? सर, आता ही माझी दुसरी पिढी आहे. एक पिढी पूर्ण काँग्रेसमध्ये गेली. कैलासवासी आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, शिवराज पाटील चाकूरकर साहेब, विलासरावजी देशमुख साहेब यांच्यासोबत माझे वडील कैलासवासी विळेगावकर मामा हे कायम काँग्रेसच्या सेवेमध्ये राहिले आणि त्यांच्यानंतर 2017ला ते वारले आणि त्यांच्यानंतर तोच वारसा, त्याच विचाराचा वारसा आदरणीय अमित भैयाजी देशमुख साहेब, आदरणीय अशोक भैया पाटील निलंगेकर साहेब यांच्यासोबत आम्ही काँग्रेसच्या विचाराचा वारसा पुढे चालवत आहोत. ही जी उमेदवारी तुम्हाला भेटली आहे ही तुम्हालाच का भेटली? आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, आदरणीय अमित भैया साहेब, तसेच अशोक भैया पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय अभयदादा साळुंके साहेब, यानंतर आमच्या तालुक्याचे नेते आदरणीय मल्लिकार्जुन मानकरी सावकार, आदरणीय दिलीप पाटील नागरकर साहेब, भगवान पाटील विजयनगरकर साहेब, आमच्या बेळीताई आमच्या सायराबाबी, तसेच आमचे वलांडीचे आसत खान मामा व रामभाऊ भंडारे, ह्या सर्व आमच्या वरिष्ठ नेत्यांनी या सर्व नेत्यांनी आणि खास करून आवर्जून नाव घेऊ इच्छितो की आमचे नेते आदरणीय डॉक्टर अरविंदजी भातंबरे साहेब यांनी या मतदारसंघाचा विचार केला, सर्व निरीक्षण केलं आणि त्यांना या परिस्थितीमध्ये डॉक्टर साहेबांना असं वाटलं की मी उमेदवार, माझी पत्नी या ठिकाणी असावी, असे त्यांचे निरीक्षण झालं आणि त्यामुळं मला ही संधी मिळाली. आजच्या परिस्थितीला 3 जिल्हा परिषद सर्कल आणि 6 पंचायत समित्या ह्या पूर्ण काँग्रेसच्या 100% येणार आहेत. आमच्या माध्यमातून तुम्ही उमेदवारांना, जे मतदार बंधू आहेत, त्यांना काय आवाहन करणार आहेत? मी मतदारांना नम्रपणे विनंती करतो की मागच्या 7 वर्षाच्या भाजपच्या उमेदवाराचा, निवडून आलेल्या उमेदवाराचा कार्य आपण पाहिला. त्यापूर्वी याच तालुक्यामध्ये आदरणीय दिलीप पाटील नागरकर साहेब जिल्हा परिषद सदस्य होते, आदरणीय बालाजी दादा कारभारी जिल्हा परिषद सदस्य होते, मी पंचायत समितीला होतो आणि आम्हा 3-4 जे काँग्रेसचे जे उमेदवार होते आमचे त्यावेळेस निवडून आलेले, त्या सगळ्यांच्या कामाचा लेखाजोखा तुमच्या दारात आहे. तुम्ही आम्ही केलेल्या कामाचा आणि जनसामान्यामध्ये आम्ही मिसळून आपण तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घेऊन पुढे पंचायत समितीत असेल किंवा जिल्हा परिषदेत असेल तर त्या मांडण्याचा आम्ही मनोमन आणि पूर्ण क्षमतेनं प्रयत्न केला आहे. याची जाणीव आमच्या मतदार बांधवांना तर आहेच. तर मी या निमित्ताने सर्वांना विनंती करतो की ही संधी पुन्हा एकदा विकासाला द्यावी. आम्ही सतत तुमच्या ऋणामध्ये राहू, तुमच्या विकासाबद्दल, तुमच्या प्रत्येक अडचणीबद्दल आम्ही कटिबद्ध राहू, एवढंच या निमित्ताने विनंती करतो.